रात्रीची त्यांनी वेळ दिली, 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी काय प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले, त्यांनी काय भूमिका माझ्यासमोर मांडली, मी पण माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर, मी मांडलेल्या भूमिकेवर 2 महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडे धरलेला आग्रह, त्या बाबतीतली भूमिका, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली. आणि मग मी त्यांना सांगितलं, साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा जो आग्रह आहे त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही. कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले 10 वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी, एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी, एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी, पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणवीस साहेबाला सांगितलं, साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही. आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हणला तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल. माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावं लागेल, हे मी फडणवीस साहेबांना मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, हर्षवर्धन पाटील ठीक आहे, शेवटी तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या, माझ्या पण अडचणी तुम्ही समजून घ्या. हे एवढा अर्थ समजणारा मी पण एक कार्यकर्ता आहे आणि मी जे बोलतोय ते समजणारे तुम्ही बसलेले समोरचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं तिथं सुद्धा मी चर्चा करून आलो आणि आल्यानंतर मग पवार साहेबांची आमची भेट झाली. हेही खुलासा मला या निमित्तानं आपण सर्वांना प्रामुख्यानं करायचा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपला जर हा निर्णय झाला, म्हणजे आपला तो निर्णय करावाच लागेल आपल्याला, तो झाल्यानंतर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की शेवटी ज्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत त्या पक्षाचे नेते ह्या संदर्भातली पुढची भूमिका जाहीर करतील. ती भूमिका जाहीर करण्याचा आपला अधिकार नाही आहे. आपला अधिकार एवढाच आहे की आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय आपण त्यांना कळवायचा. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही सर्वांच्या मनामध्ये जे आहे, शेवटी त्या तालुक्याचा इतिहास काढून बघा. 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाऊंना बोलवलं, तिकीट दिलं, भाऊ 4, 5, 6 वेळा आमदार झाले, पुन्हा भाऊ खासदार झाले. ज्या ज्या वेळेस या तालुक्यामध्ये निर्णय झाले, राजकीय निर्णय झाले, ते राजकीय निर्णय जनतेच्या आग्रहावर झालेले आहेत. मला काय वाटलं किंवा स्टेजवर बसलेला वाटलं या संदर्भात या तालुक्यातले कधी निर्णय झाले नाहीत. या तालुक्यातले राजकीय निर्णय मी जबाबदारीने सांगतो, कुणाला तर व्यक्तिगत स्वार्थाकरता बघून निर्णय झाले नाहीत, तर ह्या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरता हे निर्णय झालेले आहेत. हा इंदापूर तालुक्याचा मित्रांनो इतिहास आहे. आणि त्याची पुनरावृत्ती 1995ला तुम्हीच आग्रह धरला, मी तर 30 वर्षाचा होतो, तुम्ही सर्वांनी आग्रह धरला की तुम्हाला बंडखोरी करावं लागेल, तुम्हाला उभा राहावं लागेल. मोठे भाऊ तयार नव्हते, भाऊंनी सुद्धा जनतेचा निर्णय मान्य केला आणि 1995ला आपण बंडखोरी स्वीकारली. आणि त्या जनतेच्या आवाजामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या इंदापूर तालुक्यातला एक तरुण कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये पाठवण्याचा इतिहास कोणी घडवला असेल तर समोर बसलेल्या बहादर लोकांनी केलेला आहे. हे मला वाटतं या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही. त्यानंतरच्या काळामध्ये आपणच आग्रह धरला की भाऊ आपल्याला काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय मार्ग नाही. जनतेचा आग्रह होता, आपण काँग्रेसमध्ये गेलो. 2019ला आपणच आग्रह केला की आपल्याला तिकीट काही मिळत नाही, आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. आणि तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला आणि तुमच्या आग्रह खातीर मग आपण भारतीय जनता पक्षाचं तिकीट आपण घेतलं. दुर्दैवानं निवडणूक आपण जिंकता हारलो आणि फक्त 1500 मतानं दुर्दैवानं ह्या इंदापूर तालुक्याला अपयश पाहावं लागलं. ती खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 2014ची पराभवाची खतखत आपल्या मनामध्ये आहे. आणि ह्या 10 वर्षामध्ये जो जो म्हणून अन्याय झाला